जिल्हा परिषदेचे उमेदवार राणीताई वारे, पांडे पंचायत समिती गणाचे उमेदवार शिवाजी दिलीप जाधव, रायगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार दीपाली गणेश कांबळे, इसरे पंचायत समिती गणाच्या उमेदवार कृती ज्योतिराम लावण, केम पंचायत समिती गणाचे उमेदवार अमरजीत दिगंबर साळुंके आणि कोर्टी पंचायत समिती गणाचे उमेदवार अमोल दादासाहेब दुरांदे. एवढ्याच लोकांसाठी मी करमाळा तालुक्यात आलेलो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की करमाळा तालुक्याचं आणि मोहिते पाटील कुटुंबाचं आजचं नातं नाही आहे, गेल्या 40 वर्षाचं नातं आहे. आणि या जिल्ह्याचं आणि जिल्हा परिषदेचं आणि मोहिते पाटील कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे. 1970-71 सालापासून ते 80-81 सालापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते 11 वर्षी. आणि त्याच काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ पडला होता आणि आदरणीय पवार साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. या दोघांनी पक्षभेद बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून दुष्काळाच्या कालावधीमध्ये सगळ्यात मोठं काम उभं केलं. 50,000 लोकांना रोजगार हमीची कामं त्या काळामध्ये दिली. तेव्हा लोकसंख्या कमी होती. हजारो पाझर तलाव आपल्या जिल्ह्यामध्ये उभे केले. लोकसभा इलेक्शनला जेव्हा आम्ही फिरत होतो करमाळा तालुक्यात 4-5 ठिकाणी लोकांनी मला तलाव नेऊन दाखवले की दादा जेव्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेस हा तलाव इथे येऊन दादांनी साईट निवडली आणि बांधली. इंजिनियर मागण्या यायचा ते करायला, तर साईट निवडली की कामाला सुरुवात व्हायची. हजारो विहिरी त्यावेळेस निर्माण केल्या, लोकांना शेतकऱ्यांना विहिरी दिल्या. आणि मी माझे मनाची आकडेवारी सांगत नाही, पेपरला आलेली आकडेवारी सांगतो. त्यांनी झेडपी मधून संकलन केले. 35,000 हेक्टर सिंचनाखाली त्या काळामध्ये आले. त्या काळामध्ये टँकरने पाणी द्यायची सोय शासनाकडे नव्हती. तेव्हा अकलूजच्या सहकार म्हशी कारखाना आणि शंकर कारखाना या 2 कारखान्यांच्या माध्यमातून गावोगावी पिण्याचे टँकर उभे केले आणि लोकांना पाणी द्यायचं काम केलं. एक जिव्हाळ्याचं नातं या जिल्ह्यातल्या जनतेशी, इथल्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांशी आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी काम केलं. नंतर दादा राज्याचे उपमंत्री झाले, राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले, राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. आणि जेवढं काही जिल्ह्यात आणता येते आणि करता येते या दृष्टिकोनातून दादांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यांच्याकडे जी जी खाती आली त्या खात्यांचा उपयोग आपल्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे या दृष्टिकोनातून काम केलं. आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटील जेव्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेस पप्पासाहेबांनी सगळ्यात जास्त कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ओढ्यांवरती उभं करण्याचं काम केलं. कार्यकर्ते निर्माण केले. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झेडपी सदस्य केले आणि भविष्यात त्यांना जाऊन आमदार सुद्धा पप्पासाहेबांनी केले. सरांनी उल्लेख केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा. मला आवर्जून आणि अभिमानाने सांगायचं आहे की जेव्हा पवारसाहेबांनी हा निर्णय घेतला तेव्हा सोलापूर जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद होती की हे नाव द्या म्हणून ठराव करणारे. आणि त्यावेळेस प्रतापसिंह मोहिते पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. त्यानंतर मदनदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. मदनदादांनी सुद्धा त्याच पद्धतीनं कारभार बघण्याचं काम या ठिकाणी केलं. दादांनी ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजेत म्हणून DRDच्या माध्यमातून गाळे दिले आणि गाळ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायती सक्षम केल्या. आणि तेव्हा शिक्षणाची परिस्थिती एकदम बिकट झाली होती. त्यामुळं सरकार म्हशी शंकरराव मोहिते पाटील गुणवत्ता अभियान सुरू केलं आणि शाळांचा शैक्षणिक दर्जा कसा सुधारेल या दृष्टिकोनातून मदनदादांनी काम केलं आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारली सुद्धा आपली. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने स्वीकारली. एक काळ असा होता दादा जोपर्यंत या जिल्ह्याचे पालकमंत्री होते
पुणे जिल्ह्याच्या खालोखाल निधी आपल्या सोलापूर जिल्ह्याला यायचा. पेपरला उल्लेख यायचा की 2 नंबरचा पुणे जिल्ह्यानंतर 2 नंबरचा निधी सोलापूर जिल्ह्याला यायचा. ही परिस्थिती होती, ही दबदबा होता. त्याच्या मागचं कारण हे होते की विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी आपला जिल्हा सगळा असा बांधून ठेवलेला होता. आणि बांधून ठेवल्यामुळं, सगळ्यांना एकत्रित ठेवल्यामुळं, आणि इलेक्शन पुरतं राजकारण आणि इलेक्शन संपल्यावर सर्वसामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून काम दादासाहेबांनी केलं. अनेक योजना आहेत करमाळा तालुक्यातल्या, त्यातला मी साक्षीदार आहे. दादा मंत्री असताना अनेक सबस्टेशन या करमाळा तालुक्यातले दादांनी मंजूर करून आणले. त्यातल्या एका सबस्टेशनला मी नेमकं पंचायत समितीचा सभापती होतो माळशिरस तालुक्यात, आणि कामानिमित्त मुंबईला गेलो. दादासाहेब, मी आणि तटकरे साहेब हेलिकॉप्टरने आलो होतो. कोळगाव धरणाच्या इथं सबस्टेशनचं उद्घाटन. बारकाईने लक्ष दादांचं आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यावर असायचं, आणि काय जास्तीत जास्त आणता येते, शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत, सर्वसामान्य माणसांच्या समस्या काय आहेत, या दृष्टिकोनातून कामाची पद्धत राहील. दादांनी कधी कोणावर टीका केली नाही किंवा वेळ वाकडं बोलायचा विषय आला नाही. तर दादांचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. विचित्र माणसं इकडे फिरताना दिसत आहेत आपल्याला. अनेक मुद्दे मला या ठिकाणी दिले, विशेषतः तुमच्या गटामध्ये काय कामं झाली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं की तुम्ही मला जसं खासदार बनवलं, आणि मी जाहीररित्या सगळीकडे सांगतो, सगळ्यात जास्त ताकद कोणी दिली असून मला खासदारकीला उभं राहायची आणि बंड करायची, तर ती केवळ आणि केवळ करमाळा तालुक्यात मला दिली. इथल्या तरुण पिढीने दिली, इथल्या ज्येष्ठांनी दिली. जी 60च्या वरचे ज्येष्ठ आहेत आणि सगळे 25च्या आतले तरुण आहेत, ही दमच देत होती त्या गावात. उभाच राहायला लागतंय, तुमच्यासाठी उभं राहायचं नाही, तुमच्या घरासाठी नाही, आमच्यासाठी उभं राहायचं. या पद्धतीनं मला या करमाळा तालुक्यानं अधिकारवाणीने सांगितलं. त्यांनी सांगितलं तुमच्या घराण्यासाठी अजिबात उभं राहणार, आमच्यासाठी उभं राहायचं. म्हणजे एवढा स्वाभिमानी जिल्हा आहे आपला. आणि तो स्वाभिमान आपल्या जिल्ह्याने 3 इलेक्शनला दाखवून दिलाय आजपर्यंत. लोकसभेला बी दाखवला, विधानसभेला पण दाखवला, आणि नगरपालिका इलेक्शनला पण दाखवलेला आहे. कोणासमोर झुकत नाही सोलापूर जिल्हा. राज्याचा आणि देशाचा निकाल एका बाजूला असतो आणि आपल्या जिल्ह्याचा निकाल एका बाजूला असतो. एवढी स्वाभिमानी जनता आहे, आणि मला गर्व आहे की त्यांच्या मतावर, या स्वाभिमानी जनतेच्या मतावर मी निवडून आलेलो, आणि मी त्यांची सेवा करण्यासाठी कितीही कष्ट भोगायची वेळ आली तर ती माझी तयारी, आणि ती मी भोगण्याची तयारी आयुष्यभर ठेवलेली आहे. तुम्ही जबाबदारी टाकायची आणि ती मी पूर्ण करायची, हा शब्द माझा तुम्हाला सगळ्यांना. महानगरपालिका इलेक्शन सुरू व्हायच्या आधी मी आपल्या राज्याच्या उद्योग मंत्र्यांना भेटलो, उदय सामंत साहेबांना, आणि त्यांना पत्र दिलेलं आहे की आपल्या करमाळा MIDC ची बैठक लवकरात लवकर लावा आणि त्याची समस्या सोडवा. आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की नगरपालिका आणि ZP इलेक्शन झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात करमाळा MIDC च्या बाबतीतली बैठक लावली जाईल, आणि तिथले प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं जाईल. कुकडीचा विषय काढला, कोणतर बोललं असं तुम्ही बोलला आहे काल, कोणीतर वीटमध्ये भाषणं केली. अहो, कुकडी निसर्गाच्या कृपेने 100% भरली. कॅनॉलनी कधीच भरत नाही ते वरून आलेले पाण्याचे. मागीर तलाव कुकडीच्या ह्याच्यातून कधी भरलाय का? नाही भरला. आधी त्यात पाणी आणा म्हणा. तुमचं 1 वर्ष झालं सरकार आहे, मागे तलाव भरा, ते कुकडीचे जेवढे कॅनॉल आहेत त्याचं टेलपर्यंत पाणी पोचवायचं काम करा. तुम्ही पालक आहे या जिल्ह्याचे, ती पालकत्व इमानदारीने स्वीकारा, इमानदारीने लोकांपर्यंत पोहोचवा. गेल्या 1 वर्षामध्ये पत्रकार बांधवांना विनंती आहे, सर्च करून बघा, पंतप्रधान सडक योजनेतनं 1 रुपयाचं नवीन काम गेल्या आर्थिक वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यात आले. घरकुल आली, त्या घरकुलाचे हप्ते पहिलाच हप्ता मिळाला, त्याच्या पुढचा हप्ता आजपर्यंत मिळालेला.
पाणी पुरवठा योजना, तरुण पिढी रेडिओ ऐकत नसेल सकाळचा, तर वयस्कर मंडळी सकाळचा रेडिओ ऐकत असतील, सकाळच्या बातम्या आवर्जून ऐकत असतील. ती एक जाहिरात लागते, हर घर नल आणि हर घर पाणी. जिल्ह्यातल्या 90% पाणी पुरवठा योजना ह्या अशा बंद पडलेल्या, 1 रुपयाचा निधी आजपर्यंत आल्या. जिल्हा परिषदेत कोणाचीच सत्ता नाही. सत्ता कोण चालवत होतं? संबंधित मंत्री आणि अधिकारी. काल 2 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात नुसता घोषणांचा पाऊस ऐकतोय. आमचा माणूस निवडून द्या, 20 कोटी देतो, 25 कोटी देतो. तुमची माणसं प्रत्येक गावात नव्हती काय आजपर्यंत? मग त्यांच्या सांगण्यावरून आजपर्यंत रायगावचा रस्ता का केला गेला नाही? हा प्रश्न जनतेने मनात घेतला पाहिजे, विचारात घेतला पाहिजे. म्हणजे इलेक्शन आलं की मोठी मोठी आश्वासनं द्यायची आणि जनतेची दिशाभूल करण्याचं काम या लोकांनी, या मंडळींनी केलेलं आहे. तर त्यांना माहित नाही सोलापूर जिल्ह्यातील जनता कोणाच्या धमकीला घाबरत नाही. इथले नेते मंडळी सुद्धा घाबरत नाही आणि घाबरणारही नाही. आणि संतोष वारे आणि त्यांच्या सुविद्य पत्नींबरोबर बोलायचं जर झालं त्यांच्यावरती, मागे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं, मी जवळून पाहिलेलं. आणि पळणारा कार्यकर्ता, कष्ट करणारा कार्यकर्ता आहे, मी जवळून पाहिलेला. मला थोडं खटकलं तुमचं भाषण. तुम्ही एक उदाहरण दिलं, शिवे आणि बोकडे. संतोष वारे, तुम्ही शरदचंद्रजी पवार आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा मावळा आहे. शिवे आणि बोकड नाही, अजिबात घाबरायचं नाही. आणि इथल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावायला मला फोन लावायला पाहिजे, बघतो पुढचा कार्यक्रम व्हायला. अजिबात चिंता करायची नाही. ही लढाई धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य कुटुंबातली तुम्ही उमेदवार मंडळी आणि जनता असे. आणि आमच्या आजोबांनी एक शिकवण दिलेली, जेव्हा जीवमान असेपर्यंत जनतेची सेवा करा. आणि जीव वाळवून टाकणाऱ्या कार्यकर्त्यांवरती इमानदारीने साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर त्याच पद्धतीने आम्ही राहायचं, ही आमच्या कुटुंबाची शिकवण आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करायची नाही. तुमच्या खांद्याला खांदा लावून मी काम करीन आणि या मतदारसंघातली कामं कशी होत नाही आणि कसा निधी आणता येतोय या दृष्टिकोनातून माझी साथ, जे जे करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे त्या सगळ्यांना माझी साथ असेल. म्हणून बिनधास्तपणाने तुम्ही काम करा, लढा. आणि मला एक आनंद झालेला आहे की तुम्ही इलेक्शनला उभं राहिलेला आहे. सुरुवातीलाच बोलणार होतो मी की जी ही गर्दी दिसती इथं तुमचा विजय झालेला आहे. सगळ्या सांगायची सुद्धा गरज नाही, आजच निकाल लागलेला आहे. 9 तारखेची पेटी आजच फुटलेली आहे. इथं ते पाऊसच पडणार आहे त्या दिवशी. या वर्षी जसा पाऊस पडला तसाच पाऊस पडणार. त्यामुळे माझी ज्यांनी ज्यांनी घोषणा केल्या आहेत जिल्ह्यामध्ये, पहिले जुनी कामं पूर्ण करा, लोकांना हाई दिलेलं पूर्ण करा. इकडे रस्ते सुद्धा अर्धवट स्थितीत पडलेले आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारलं, बाबा काम का करत नाही, तर बिलच मिळालं नाही. म्हणजे पोस्टाच्या उद्घाटनाला घेतो आपण 2-3 गावात लोकांनी सांगितलं 1 वर्ष झालं रस्त्याचं काम चालू, त्याच्याकडे लक्ष द्या. लोकांना मंजुरी तुम्हीच केलेली काम अजून होत नाही. एकीकडे म्हणायचं डबल इंजिन सरकार, वर बी आमचं खाली बी आमचं. डबल इंजिन असून पंतप्रधान सडक योजनेचं एक काम आणू शकले नाही या जिल्ह्यामध्ये. ही अवस्था यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्याची चाललेली. अधिक वेळ घेत नाही मी, जाता जाता फक्त गोष्ट सांगतो मी रायगावकरांना. माझ्यासारखा एक तरुण सरपंच असतो रायगावामध्ये, त्याला नेहरू शर्ट आणि धोतर घालायची सवय असते. आणि ते बसलेलं असते ग्रामपंचायत समोर, सरपंच, ग्रामपंचायती सदस्य, कार्यकर्ते. त्यात एक बेरका कार्यकर्ता असतो, त्यात एक बसलेला चाबरा असतो, जरा गमती जमती करणारा. रायगावमध्ये एक नवीन कॉलेज चालू झालेलं असतं,
त्या कॉलेजचे प्राचार्य तिथं ग्रामपंचायत कशी येते पारावर सगळी बसलेली असतील. सरपंचांना प्राचार्य म्हणतात, संध्याकाळी विविध गुणदर्शनाचा गॅदरिंगचा कार्यक्रम आहे, तुम्ही उद्घाटनाला या. मग सरपंच म्हणते व्हिडिओला बोलवा, तहसीलदारला बोलवा, शिक्षण अधिकाऱ्याला बोलवा. म्हणजे बेरक कार्यकर्ता होच म्हणते सरपंच, ते प्राचार्य म्हणते ते कार्यक्रम स्वीकारायला. एक कार्यकर्ता म्हणले की सदस्य बाकीचे कार्यकर्ते येते जावा तुम्ही. जाता निघून प्राचार्य. पुन्हा त्या बेरक्या कार्यकर्त्याला एक खोड सुचते. सरपंच म्हणते, सरपंच प्राचार्य कसा आलता बघितलं का, शर्ट पॅन्ट सूट बूट टाय घालून. कॉलेजची पोरं आहेत, शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट घालणारी, तुम्ही नेहरू शर्ट धोतर घालून जाणार काय तिथं? सरपंच म्हणते, मी आयुष्यात घातलेलं नाही शर्ट पॅन्ट, माझ्याकडे नाही, पण चला नवीन घेऊ. त्याला तसंच गाडीवर टाकते, करमाळ्याला घेऊन जाते, शर्ट पॅन्ट घेते, ट्रायल बियल करत नाही, तसंच माघारी घरी येते. घरी आणलं की सरपंच जेवण करते, जेवण करून झाल्यावर खोलीत जाते, बायकोला बोलवून घेते, शर्ट घालून दाखवते, पॅन्ट घालून दाखवते. पॅन्ट थोडी लांब झालेली असते. बायकोला सांगते ती पॅन्ट घ्या, अमुक अंतरावरती कापा, टीप मारा, कपाटात ठेवा. जरा वेळ झालं म्हणजे कापा म्हणून सांगते, बायको म्हणते दोन्ही भांडी करायची आहेत मला, तुम्ही तुमच्या लेकीला काम सांगा. ती लेकीकडे जाते, सांगते पॅन्ट घे, काप, टीप मार, कपाटात ठेव. लेक सुद्धा म्हणते तुम्ही संध्याकाळी कॉलेजच्या कार्यक्रमाला येणार आहे, तुम्ही आजीला काम सांगा. मी आजीकडे जाते, आजीला सांगते पॅन्ट घ्या, कापा, टीप मारा, कपाटात ठेवा. आजी सुद्धा म्हणते मला डोळा लागलाय, तुझं तू कर. ती सरपंच बिचारे ती पॅन्ट घेते, कापते, टीप मारते, कपाटात ठेवून टाकते. आणि गावगाड्याच्या कामानिमित्त रायगावमध्ये फेरफटका मारायला निघून जाते. दोन्ही भांडी झाली की बायकोला आठवण ती आपल्या नवऱ्यानं काहीतरी काम सांगितलं. ती बायको ती पॅन्ट घेते, कापते, टीप मारते, कपाटात ठेवून टाकते. थोडा वेळ झाला की मुलीला आठवण होती, वडील एवढं लाड करते, आपण वडिलांचं ऐकलं पाहिजे. ती सुद्धा पॅन्ट घेते, कापते, टीप मारते, कपाटात ठेवून टाकते. आजीबाईचा डोळा उघडतो थोड्या वेळाने. आजीबाई सुद्धा ती पॅन्ट घेते, कापते, टीप मारते, कपाटात ठेवून टाकते. हे बिचारं सगळं रायगाव कोपरान कोपरा हिंडून येते. संध्याकाळी 5 वाजता घरी पोहोचते, हातपाय धुवून धुते, चहा पिते, मस्तपैकी कपाटाकडे जाते. आयुष्यात पहिल्यांदा शर्ट पॅन्ट घालणार असते. शर्ट घालते, नंतर पॅन्ट घालते, पॅन्टची झालेली असते हाफ चड्डी. ही गोष्ट एवढ्यासाठी सांगितली मी, 2009 सालापासून आजपर्यंत जर आपल्या जिल्ह्याचा प्रवास बघितला, या जिल्ह्यात अनेक मंडळींनी कात्र्या घेतल्याने आपल्या जिल्ह्याची वाट लावायचा कार्यक्रम केला. जो जिल्हा 2 नंबरचा निधी आणत होता, पुणे जिल्ह्याच्या खालोखाल निधी आणत होता, आज आपल्या जिल्ह्याचा स्वतःचा पालकमंत्री सुद्धा मिळत नाही. एवढी वाईट परिस्थिती आपल्या एवढ्या मोठ्या जिल्ह्याची निर्माण होऊन झालेली आहे. आणि आता कितव्या नंबरचा निधी आपल्या जिल्ह्याला येतोय, पत्रकार मंडळींनी उद्या शोधून बघा, गुगल सर्च मारा सगळ्यांनी की आपला क्रमांक कितव्या क्रमांकावरती गेलाय. जो जिल्हा एकेकाळी 2 नंबरचा निधी राज्यात आणत होता, 2009 सालापर्यंत आणत होता. पुन्हा एकदा जी ताकद कळत नाही या लोकांना, विशेषतः पुढारी मंडळींना कळत नाही, नेते मंडळींना कळत नाही की स्वाभिमानी जनता या जिल्ह्यातली, या स्वाभिमानी जनतेनं लोकसभा इलेक्शन आणि विधानसभा इलेक्शनलाच डायरेक्शन दाखवून दिलेलं आहे की आम्हाला जनतेला काय पाहिजे, तुम्ही नीट वागा, प्रत्येकाने कात्र्या घेऊन बसून आला. त्यामुळं आमची जबाबदारी, पुढच्या पिढीची जबाबदारी की सगळ्यांना घ्यायचं, सगळ्यांना घेऊन या जिल्ह्याचा विकास करायचा. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण कामाला लागलोय. तर मी जाता जाता एवढीच विनंती करतो की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेबांच्या विचारसरणीचे, विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या विचारसरणीचे उमेदवार करमाळा तालुक्यात उभे केलेत, त्यांना तुतारी वाजवणारा माणूस याच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या आणि तुमची सगळ्यांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्या. एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती